एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी हजेरी लावली होती। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते। राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले होते। मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यानं हे वैर संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। तर कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेंच्या हजेरीवरून राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्यात आपण पाहूयात। सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे। आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। असं आहे, मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे, पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांशी रिलेशन आहे। माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातोच। एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला, कशाला जेवढी काय याच्यामध्ये तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो का पारिवारिक संबंध तयार होतात। पारिवारिक संबंध आहेत, पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत। हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते। त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.